भाजपने विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय। आपल्या जाहिरातींच्या व्हिडिओमध्ये भाजपने तळागाळातल्या आणि जमिनीवरच्या मुद्द्यांना हात घातला। ठराविक विधानसभा मतदारसंघ आणि त्याच्या आसपासच्या भागातील मुद्दे यावर हे व्हिडिओ बनले आहेत। पहा नेमका हा व्हिडिओ कसा आहे। यशोमती मॅडम, तुम्ही डेव्हलपमेंट पण केली नाही आणि त्यावर लाडकी बहीण योजनेचा विरोध करत आहात। काय वाटतं, कशा जिंकणार आहात तुम्ही? अरे भाड्या, जिंकणारच आहो मी। अशा 56 बहिणी आल्या आणि गेल्या, एवढं वर्ष मीच जिंकत आली आणि इथून पुढे पण मीच जिंकणार। आम्हाला पाहिजे विकसित दिवसा। यशोमती ताई यावेळी घरी बसा। यामुळे मतदारसंघातले रस्ते, पाणी पुरवठ्याचा प्रश्न, वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान मिळालंय। भाजपच्या आमदारांनी विकास कामे करत हे प्रश्न सोडवले, तर विरोधी पक्षाच्या आमदाराचा भ्रष्ट कारभार, त्यामुळेच मतदारसंघाचा रखडलेला विकास अशा अनेक मुद्द्यांवर या जाहिराती मार्मिक भाष्य करतात। आता तुमच्यासाठी आम्ही एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। पहा त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे। यावेळी कोणाला मत देणार? कोणाले म्हणजे देशभक्तांची पार्टी, गडकरी साहेब, देवेंद्र भाऊ आणि विकास कुमारांजीची पार्टी। बरोबर भाऊ, यावेळी आपलं मत प्रवीण दटकेले। मध्य नागपूरचा विकास पक्का पुन्हा एकदा कमळावर शिक्का। राज्य पातळीवरच्या मुद्द्यांबरोबरच तळागाळातले मुद्दे उचलल्याने स्थानिक पातळीवर लोक भाजपच्या प्रचाराशी अधिकाधिक जोडले जात आहेत आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। पहा तो व्हिडिओ नेमका काय आहे। शिंदेवाई तालुक्यात साले रोडच झाले नाहीत, ब्रह्मपुरीमध्ये एखादा प्रोजेक्ट आणला नाही आणि सावलीचा तर इशच सोडून दे। लोक म्हणतात की विजूभाऊची पोझिशन टाईट आहे। अबे तर 10 वर्षापासून विजयभाऊ या मुद्द्यावर निवडून येते का बे? मग अबे इलेक्शनच्या आदल्या दिवशी 500,000 दिले की बस काम झालंच समजा। यावेळी 1500 नाही थारा, देऊया फक्त कृष्णाला सहारा। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।